प्रथमतः आपण आज या ठिकाणी उपस्थित झालात प्रेस कॉन्फरन्सला मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल महाविकास आघाडीच्या तर्फे आपले मनापासून स्वागत व आभार. काल एक फोटो फेसबुकला पाहिले, काही बातम्या चॅनलवर दाखवल्या गेल्या, त्याचा खुलासा म्हणून कुठली गोष्ट माहिती असल्याशिवाय बोलू नये हा आमचा स्वभाव आहे. म्हणून आज आम्ही जागेवर तिथे गेलो असता प्रथमतः दरवाजा लावण्यात आला, दरवाजा उघडण्यात आला नाही. आम्ही एवढा आवाज देत होतो, दरवाजा आपटत होतो, पण कोणी दरवाजा उघडला नाही. आमच्यासोबत जी मुलं होती त्यांनी गेटवरून उडे मारून ते दरवाजा उघडला गेला. आम्ही दरवाजा उघडल्यानंतर काही पोलीस बांधव तिथे आले. पोलीस बांधवांनी आपल्यापैकी आपला आवाज, ह्या चॅनलचे काही तुमचे प्रतिनिधी तिथे होते, त्यांच्याशी त्यांनी व्हिडिओ काढू नको, बोलू नको असे दबाव आणण्यात आला. पण त्याला न जुमानता आम्ही तिथं पोलिसांना सांगितलं महापालिकेची वास्तू आहे, तिथं तुमचा काही एक अधिकार नाही. मग आम्ही आतमध्ये गेलो. म्हणजे हे हुकुमशाहीच्या दिशेने ह्या शहराची वाटचाल चालू आहे. म्हणजे महापालिकेच्या कर रोखे पैशातनं या वस्तू उभ्या केल्या जातात, त्याच्यामध्ये कोट्यवधीचा भ्रष्टाचार तिथे केला जातो. हे की आम्हालाही माहिती आहे, जनतेलाही माहिती आहे, भ्रष्टाचार हा नेहमी सातत्याने आपल्या पुढे आणलेला आहे. पण कुठल्या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केला पाहिजे ह्या प्रशासनाला व इथल्या स्थानिक आमदारांना समजलं पाहिजे. म्हणजे मी एका आमदाराचं नाव घेणार नाही, या शहरातील तिन्ही आमदार त्याला जबाबदार आहेत. महापालिका आयुक्तांनी जो व्हिडिओ काल प्रसिद्ध केला त्याचा खुलासा म्हणून आज आम्ही तिथे गेलो होतो. महापालिका आयुक्त हे भाजपचे प्रवक्ते हा असा आमचा महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही हा ठराव मांडतो की महापालिका आयुक्त हे भाजपचे आहेत आणि ते भाजपचे प्रवक्ते आहेत. आयुक्तांनी कधीच शहरामध्ये कुठल्याही भागामध्ये गेलेले नाहीत. ज्या जागेमध्ये महाराजांचे आता ते पाठ आणून ठेवलेले ती जागाही आयुक्तांना माहीत नसावी. आयुक्त तिथे गेले असते, त्यांच्या लक्षात आलं असतं. आज फेसबुक लाईव्ह केल्यानंतर काही लोकांचे कमेंट त्याच्यामध्ये आलेले आहेत, जे इथल्या आम्हालाही माहिती कोणाची ती लोक आहेत म्हणून. पण त्याच्यामध्ये राजकारणाचा भाग आमचा अजिबात नाहीये. हा अस्मितेचा विषय आहे. संभाजी महाराजांचं जीवन हे संघर्षमय, हे आपल्याला इतिहास माहिती आहे. आणि आज त्या महाराजांचा पोता इथं उभा राहताना तोही संघर्षामधनच चाललेला आहे. ही शोकांतिका आहे, ज्याचा अभिमान आम्हाला होता की शहरामध्ये महाराजांचं स्मारक होतंय. पण त्या स्मारकाची जागा तुम्ही पाहिली असाल, पहिल्यांदा तिथं भ्रष्टाचार ह्या महापालिकेच्या वतीने केलेला आहे. 5,50,00,000 रुपये त्या जागेमध्ये आपले वाया गेलेले आहेत. काही लोकांनी सांगितलं ती जागा बदलण्यात आली आणि आज पण तुम्ही पाहाल 14.5 कोटी रुपये त्या नवीन चौथऱ्याला त्यांनी मंजूर केलेले आहेत. पण आज तुम्ही चौथऱ्याची परिस्थिती जाऊन पहा. आपल्या काही लोकांनी प्रसार माध्यमांनी ते जाऊन पाहिलेली आहे. म्हणजे नक्की यांना साध्य काय करायचे? जे महाराजांचं झालं मालवणमध्ये तीच परिस्थिती उद्या भविष्यात तिथं करायची आहे का, तिथं घडवायची आहे का? ज्या महाराजांचे मोजडेला तडे गेलेले आहेत ते कुठल्या धातूमध्ये बनवले आहेत? काल आयुक्तांनी सांगितलं ते ब्रांझमध्ये बनवलेले आहे. पण माझ्या माहितीप्रमाणे आम्हाला अज्ञान असेल, पण ब्रांझला तडे जात नाही, त्याचा कलर उडला जात नाही, त्याला गंज लागला जात नाही. म्हणून ती निविदा आपण काढली होती की ब्रांझमध्ये केलं पाहिजे. आज तुम्ही तिथं जा, तिथं गेले की तुमच्या लक्षात येईल जे सांडपाणी जातंय त्या सांडपाण्यामध्ये त्या वस्तू ठेवलेल्या आहेत. तिथं प्रचंड गवत वाढलेलं आहे आणि एक मोजडे नाही तर बाकीचे पण जे पार्ट आले त्यालाही तडे गेलेले आहेत. त्याचे फोटो मी तुम्हाला आता मी देतो प्रेस कॉन्फरन्स नंतर. म्हणजे असा एक पण पार्ट नाही की त्याला तडे गेलेले नाहीत. आता आयुक्त साहेबांनी काल सांगितलं हे इथले फोटो नाही, दिल्लीतले फोटो आहेत. बहुतेक त्यांना वाटलं असेल मुशी हे दिल्लीत आहे, अशी परिस्थिती काल आयुक्तांच्या बोलण्यात होती. म्हणजे नक्की चाललंय काय, कुठे पैसे खातोय आपण, त्याचे पण भान ठेवलं पाहिजे. आम्हाला समाजामध्ये तेढ निर्माण करायचा नाहीये, कुठलंही राजकारण आम्हाला करायचं नाहीये. आज तुमच्या माध्यमातून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की ज्या आत्ता तुम्ही मोजडे असेल किंवा त्या सियाचा जबडा असेल, त्याचा पाठीमागचा भाग असेल, आम्ही प्रत्येक वस्तू पाहिलेली आहे, प्रत्येक वस्तूला तडे गेलेले आहेत. माझी विनंती असेल, मालवणला जी घटना आली ती आपल्या शहरात घडून द्यायची नसेल तर 100% तुम्ही 1.5 वर्षाची मुदत होती. 19-20ची निविदा असताना तुम्ही डिसेंबर 23 पर्यंत मुदत दिली होती. डिसेंबर 23 गेला, आता डिसेंबर 24 येईल, पण अजून काम झालेलं नाही. भले बाबा अजून 6 महिने वाढून घ्या, अजून निविदा वाढवा, तुम्हाला काय करायचं ते करा, पण महाराजांचं स्मारक हे चांगल्या दर्जाचं होऊन द्या. आज आपल्या देशामध्ये जेव्हापासून स्वातंत्र्य भेटलं तेव्हापासून 5,000 पुतळे उभे केले असतील.
कन्याकुमारीला तुम्ही जा, तिथेही पाण्यामध्ये आहेत. पण इथं मालवणला जी घटना झाली की ते सांगतायत पाण्याचं कारण, हवेचं कारण, 6 महिन्यात तिथला पुतळा पडलेला आहे. ती परिस्थिती आपल्या इथं नको. आता आपल्या इथं तुम्हाला दाखवायला पण नाही की वारा जास्त वाहतोय किंवा पाणी जास्त आहे म्हणून. म्हणून माझी विनंती असेल आयुक्तांना, इथल्या स्थानिक आमदारांना ज्यांनी लक्ष घातलेत, की असं काही तुम्ही चुकीचं घडून देऊ नका. महाराज हे आपले स्वाभिमान आहेत, आपला अस्मितेचा विषय आहे. त्याच्यामध्ये आम्ही 100% राजकारण नाही करणार, पण जिथं चुकतंय तिथं 100% आवाज आम्ही उठवणार. आणि इथनं पुढं महाविकास आघाडीच्या माध्यमातून माझी आयुक्तांना आणि इथल्या स्थानिक प्रशासनाला, शासनाला एकच विनंती असेल, जे राम सुतार यांनी हे पुतळा बनवलेला आहे त्यांनाच मालवणचं काम तुम्ही लोकांनी दिलेलं आहे. पण ह्या कामातच एवढी अडचण असेल तर मालवणला जाऊन हे नवीन काय दिवे लावणार आहे? महापालिकेचं एक चूक त्याच्यामध्ये आली. मग अजित भाऊंनी सांगितलं आपण काम दिलंय धनेश्वर, आणि धनेश्वरमध्ये राम सुतारांना काम दिलेलं आहे. महापालिकेचं आणि राम सुतार यांचा काही एक संबंध नाही येते. म्हणजे नक्की आम्हाला शंका आहे ते राम सुतारांनीच काम केलंय का, ह्याची पण चौकशी व्हायला पाहिजे. त्यांनी जे ब्रांच म्हणताय ते यूज केले, नक्की केलेलं आहे का, ह्या सर्व गोष्टींची चौकशी केली पाहिजे. म्हणजे काम राम सुतारांना दिलंय का नाही दिलंय ही चौकशी महापालिकेने लावली पाहिजे, ही आमची पहिली मागणी असेल. कुठलीही चौकशी तुम्ही लावली नाही तर येणाऱ्या 8 दिवसामध्ये आम्ही स्वतः तिथं मोठ्या प्रमाणात आंदोलन उभं करणार आहोत. पण हे जे तुम्ही बनवलेले मोजडे असेल, बाकीचे पार्ट इथं आले, ते 100% तिथं लावून देणार नाही. त्याच्या बदल्यात तुम्ही नव्याने ते काम केलं पाहिजे, ही आमची पहिली आग्रही मागणी असेल.